या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडे पीर। आमचा पत्ता विजापूर वेस आणि दुसरी शाखा जिंदाशाह मदार चौक सोलापूर। महानगरपालिकेकडून करण्यात यावी अशी माझी सूचना। कारण या ठिकाणी सर हजारो लोक त्या ठिकाणी उपस्थित असतात। हजारो लोक त्या ठिकाणी उपस्थित असतात। त्या ठिकाणी जर आपण पिण्याची पाण्याची व्यवस्था जर महानगरपालिकेकडून केली तर उत्तम होईल। पण त्याचबरोबर आणखी एक सूचना अशी की स्वच्छ पाण्याची करा। कारण का सिटीजर मध्यंतरी एका संस्थेने आवाज दिला आहे की सोलापूर आणि पुण्याच्या साधारण 20 लाख लोकांना कॅन्सरचा बाधा फक्त पाण्यामुळे होते म्हणून। तर स्वच्छ पाण्याची व्यवस्था करावी अशी महापालिकेला एक विनंती आहे। दुसरी सर, मिरवणूक मार्ग जे आहेत त्या मिरवणूक मार्गावर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडलेले, ज्याच्यामुळे काही गाड्या वगैरे जात असताना अपघात होण्याची शक्यता आहे। आणि आम्हाला माहित आहे की या ठिकाणी मजबूत आता महापालिकेमध्ये सत्ता आलेली आहे, एक हाती सत्ता आहे। तर त्या ठिकाणी महापौर आपण सर्व बसून त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी रस्त्याला कशा पद्धतीने दुरुस्त करता येईल याच्याकडे सुद्धा लक्ष देणे गरजेचं आहे। सर, तिसरा एक विषय असा आहे, मोहरम कमिटीमध्ये वाद आहे सर, एक मोडकर साहेबांची आणि मुर्शद साहेबांची। आणि दरवर्षी मोहरम सण आला तर हे खंडी वसूल करतात, ते हप्ते घेतात, असं तसं हे सगळं 12 भानगडी समाजाच्या पुढे जातात। मी लहान आहे या दोघांपेक्षा पण एक गोष्ट काय सर माहिती का, समाजाच्या प्रती आपण एखादं चांगला काम करत असताना काही गोष्टी चुकीच्या घडत असतील तर त्या संदर्भात माननीय सीपी सर असतील, माननीय डीसीपी सर, डीसीपी मॅडम सर, या संदर्भात सर एखादी यांची बैठक लावून कशा पद्धतीने चांगल्या पद्धतीने मार्ग काढता येईल याचा आपण थोडासा प्रयत्न केला तर एक आमची विनंती आहे सर। कारण तो काम आपला नाही आहे तरी सुद्धा आम्ही विनंती करू शकतो सर। कारण काय सध्या कसं आहे सर, आपण सांगितलेल्या गोष्टी सगळेजणच ऐकतात, म्हणून आम्ही तुम्हाला हे विनंती करतोय। आणि तिसरी विषय सर असा आहे सर, अनेक ठिकाणी ज्यांना मिरवणूक सुरू असताना अचानक लाईट जाते, त्याच्यामुळे काय होतं माहिती आहे का सर, काही लोक असतात जे गडबड करण्याच्या हेतूने त्या ठिकाणी आणलं असतात। तर विद्युत विभागाचे कोणी कर्मचारी अधिकारी असेल तर त्यांना विनंती करतो की निदान हे 10 दिवसांमध्ये ज्या ठिकाणी मिरवणूक आहे त्या ठिकाणी सुद्धा लाईट बंद होऊ नये याच्यासाठी प्रयत्न करावे। आणि मिरवणूक जे लोक मोहरम सण साजरा करताना रस्त्यावर मंडप वगैरे बांधणार आहे, सामान्य लोकांना येता जाताना त्यांना त्रास होणे या उद्देशाने मंडप मारावं। कारण काय अनेक ठिकाणी काय होतं, आपण सण साजरा करत असताना दुसऱ्या लोकांनी आपल्याला शिव्या घालू नये, आपल्याला शाप देऊ नये या दृष्टिकोनाने थोडंसं काम करणे गरजेचं आहे सर। मध्यंतरी काय झालं मागच्या 2 वर्षापूर्वी एक गरोदर महिला रिक्षामधून जात असताना त्याला वाटच देत नव्हते। आता हे अशा ठिकाणी काय होतं सर माहिती त्रास होतो लोकांना, तर या संदर्भात तिने सुद्धा लक्ष द्यावे एवढी विनंती करतो। धन्यवाद। ऊन पण जास्ती आहे आणि पाण्याची सुद्धा तहान लागते, आम्हाला पण मला आणि दिली नाही। पण मी माझं नाही सांगत, पण मोहरममध्ये येणारे जाणारे जे लोक आहेत, आपला जिल्हा जो आहे सर आंध्र आणि कर्नाटकला लागतो आणि त्यामुळे आंध्राहून आणि कर्नाटकाहून त्याचबरोबर सोलापूर जिल्ह्यातून महाराष्ट्रातून इतर जिल्ह्यांमधून सुद्धा काय ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।